महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन ती मुवमेंट अशी होती की यार की म्हणजे लहानपणापासून यूपीएससी करायचं जे स्वप्न होतं की यार की काहीतरी चांगला प्रशासकीय अधिकारी बनायचं आहे. सो ते एकदम सत्यात उतरल्यानंतर थोडा वेळ जर तर आनंद अश्रू येतच होते. महत्त्वाचं होते की पास का व्हायचं तर स्कॉलरशिप भेटायला पाहिजे आणि जर स्कॉलरशिप नाही भेटली तर पैसे कसे भरणार कॉलेजच्या फीचं. सो ती एक पोचणे असायचं ना माझ्या पाठीमागे की मग चांगल्या मार्काने पास व्हायला लागायचं. त्यांना मिनिमम CGPAचा क्रायटेरिया असायचा. समजलं मुलग्याचं बघून जीव आनंद झालाय, डोळ्यातनं अश्रू व्हावा लागल्यात. मुलगा चांगलं केलं, आई वडिलांचं नाव मिळवलं, चांगलं केलं, गावासाठी पण चांगलं केलं. सोशल मीडियाचा वापर फक्त जर तुम्हाला एज्युकेशनसाठी होत असेल तरच करा. स्टोरी वगैरे टाकणे, व्हॉट्सअपवर स्टेटस वगैरे टाकणे या गोष्टीसाठी तुम्ही अभ्यास करताय त्या काळात तर बंद करा. मुलांना मुलांच्या कलेनुसार शिकवण्याचं प्राधान्य द्यायला पाहिजे की रादर दॅन म्हणजे पालकांनी त्यांच्या इच्छा अपेक्षा मुलांवर लादायला नाही पाहिजे. महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोल्हापूरच्या मातीतून उगवलेल्या एका सुपरस्टारची गोष्ट. हा आहे बिरदेव सिद्धप्पा डोणे. मेंढपाळापासून थेट IPS अधिकारी बनलेला कागल तालुक्यातील यमगे गावचा हिरो. कोल्हापूरच्या यमगे गावात एका मेंढपाळ कुटुंबात बिरदेवचा जन्म झाला. वडील सिद्धप्पा मेंढ्या चारायचे. घरात पैसा नव्हता, जागा नव्हती, पण बिरदेवच्या मनात एक स्वप्न होतं, IPS व्हायचं. रानोमाळ मेंढ्या चारताना शाळेच्या व्हरांड्यात पुस्तक वाचत त्यानं आपलं स्वप्न जिवंत ठेवलं. 10वीत 96% गुण मिळवून बिरदेवने सगळ्यांना थक्क केलं. पण पुढचा रस्ता सोपा नव्हता. वडिलांनी सांगितलं, बिरदेव नोकरी कर. पण त्यानं ठरवलं UPSC करायचं. भावाच्या सैन्यातील पगारातून आणि स्वतःच्या जिद्दीने तो दिल्ली पुण्याला गेला. रात्रंदिवस अभ्यास केला. 2दा अपयश आलं, पण बिरदेव थांबला नाही. 2024 मध्ये 3ऱ्या प्रयत्नात त्याने UPSC मध्ये 551वी रँक पटकावली. निकाल आला तेव्हा तो मेंढ्या चारत होता. त्यानंतर 2 दिवस तो मेंढ्यांच्या मागेच भटकंती करतोय. अशा या बिरदेवला महाराष्ट्र दिनमानने बेळगाव जवळ गाठलं आणि त्याच्याकडून त्याची प्रेरणादायक गोष्ट समजून घेतली. त्याच्या सवंगड्यांच्या आणि कुटुंबियांच्या भावनाही जाणून घेतल्या. काठीन घोंगड घेऊ द्या की र मला बी जत्रला येऊ द्या की, हे एक लोकगीत होतं. शाहीर निवृत्ती पवार यांनी हे लिहिलेलं होतं. पण त्या लोकगीतामधील जे भाव आहेत की जत्रेला घेऊन जावा, तर आज यमग्याचे सुपुत्र, कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र बिरदेव सिद्धप्पा डोणे हे आज एका वेगळ्याच जत्रेला गेलेले आहेत. ते गेलेले आहेत UPSC या मोठ्या देशातील सर्वात महत्त्वाच्या परीक्षेमध्ये ते गेलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी मोठा संघर्ष करत यश मिळवलेलं आहे. आज आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत बिरदेव सिद्धप्पा डोणे, जे आता नुकतेच IPS झालेले आहेत. की गेल्या काही महिन्यापूर्वी त्याने एका पोलीस स्टेशनला जाऊन आपला मोबाईल हरवल्याची तक्रार देत होते, पण ती तक्रार त्या ठिकाणी घेतली नव्हती. तर तिने आपल्या मित्राला सांगितलं की बाबा माझी तक्रार घ्यायला सांगा, आणि ती तक्रार त्यानंतर त्या ठिकाणी पुण्यामध्ये नोंदवून घेण्यात आली. आणि एखाद्या चित्रपटाच्या कथेला लाजवल असा हा यांचा जीवन प्रवास आहे, असा मोठा संघर्ष आहे की आता त्या पोलीस स्टेशनमधील लोकांना ज्यावेळी समजेल की आपल्याला तक्रारदार जे आलेले होते ते आता IPS झालेले आहेत. IPS म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक हे पद असतं. आज त्या पोलिसांची अवस्था काय झाली असेल, आपण मनामध्ये त्याचा विचार करूया आणि आपण पुढील बातचीत करूया बिरदेव सिद्धप्पा डोणे यांच्याशी. सर नमस्कार, महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं सरसे स्वागत. आपला संघर्ष मोठा आहे, त्याची जाणून घ्यायची उत्सुकता आम्हाला मोठी आहे. आपण त्या संदर्भात आमच्याशी बातचीत करावी. नमस्कार सर, मी बिरदेव सिद्धप्पा डोणे, यमगे गावचा रहिवासी असून परवा झालेल्या निकालामध्ये UPSCच्या 551वर रँक घेऊन माझ्या 3ऱ्या प्रयत्नामध्ये UPSC मध्ये पास झालेलो आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये माझी प्री क्लिअर झाली नाही, अपयश आलं मला. त्यानंतर अपयशानंतरचा तो वेळ मी मेन्सच्या प्रिपरेशनसाठी वापरला. त्यानंतर 2023 मध्ये मी पुन्हा एकदा प्री दिली. त्यावेळी माझी सिव्हिल सर्व्हिसेसची पण प्री आणि फॉरेस्टची पण प्री अशा दोन्ही प्री निघाल्या. सप्टेंबर 2023 मध्ये मी CSEची मेन्स दिली. त्या मेन्सचं माझं समथिंग 30-35 मार्कांनी माझी मेन्स राहिली आणि फॉरेस्टची मेन्स मी डिसेंबर 2023 मध्ये लिहिली.
ती मेन्स माझी 3 मार्कांनी राहिली. सो 3 मार्कांनी राहिलेलं त्या मेन्सचं मला खूप वाईट वाटलं. 15 दिवस खूप डिसअपॉइंटेड आणि डिमोटिवेटेड होतं. आणि मग 2024 मध्ये पुन्हा एकदा प्री दिली. प्री दिल्यानंतर माझे 2 म्हणजे एक माझे मित्र निशांत देशमुख म्हणून, तो संगमनेरचा आहे तो, आणि भारतीय वन सेवेमध्ये तो अधिकारी पण आहे आणि तो आज सध्या IAS साठी ट्राय करतोय. आणि अजून एक माझी मैत्रीण आहे कोमल फडतरे म्हणून, ती बारामतीची आहे. सो आमचा तिघांचा ग्रुप होता मेन्सच्या प्रिपरेशनच्या वेळी. आम्ही ग्रुप डिस्कशन करायचो, टेस्ट पेपरचे आम्ही आन्सर लिहिले, आन्सर डिस्कशन करायचो. आता फॉर एक्झाम्पल माझा थोडा स्ट्रॉंग पॉईंट होता की माझं GS3 चांगलं होतं, निशांतचं GS2 चांगलं होतं, कोमलचं आन्सर रायटिंग खूप भारी होतं आणि तिचं GS1 खूप चांगलं होतं. सो आम्ही असं तिघांनी एकमेकांचे आमचे विकनेसेस मिनिमाइज केले आणि स्ट्रॉंग पॉईंट्स एकमेकांना हेल्प करत मेन्स दिली. कोमलला मी सोबतच मेन्सला होतो मुंबईला, आणि त्यानंतर निशांत अहमदाबादला होता मेन्सला. पण त्यानंतर असं वाटलं होतं की ॲटलिस्ट म्हणजे कोमलचं आन्सर रायटिंग चांगलं होतं आणि मला असं वाटत होतं की ॲटलिस्ट म्हणजे झाले तर आम्ही तिघं होऊ. चांगला अभ्यास होता, तिघांचं पण आन्सर रायटिंग चांगलं होतं आणि तिघं पण चांगलं लिहित होतो. पण रिझल्ट आल्यानंतर समजतं की माझं एकट्याचं झालं आणि बाकी दोघांचं झालं नाही. पण पर्टिक्युलरली कोमलचं झालं नाही याबद्दल मला खूप वाईट वाटलं, कारण त्याच्याकडून मी खूप काही शिकलो होतो. पण मग नंतर 20 डिसेंबरला इंटरव्ह्यूचं शेड्यूल आलं आणि मला त्यानंतर असं समजलं की 20 जानेवारीला माझा इंटरव्ह्यू आहे. सो मग भीती एवढी होती की महिनाभरात कसं प्रिपरेशन करायचं, ते खूप वाईट वाटलं. आणि मग निशांत आणि कोमल सोबत माझ्या होते, म्हणजे या जर्नीमध्ये कंटिन्युअस 2 वर्षापासून माझ्या सोबत आहे, ते कंटिन्युअसली माझ्या सोबत आहेत. म्हणजे एकदम सावलीप्रमाणे आहेत माझ्या, की म्हणजे कधी पण काही पण अडचण आली तर 100% मला मदत करणार. आणि निशांत अशी व्यक्ती आहे की म्हणजे मी असं की खूप म्हणजे की त्याला खूप रॅशनल माणूस आहे आणि त्याला माहिती आहे की रिअल लाईफ सिच्युएशनला कसं रिएक्ट करायला पाहिजे. सो तो मला काय म्हणाला की अरे भाई 1 महिन्याचा वेळ आहे आणि ज्यावेळी माणसाकडे कमी वेळ असतो त्यावेळी जास्त म्हणजे काय ते जास्त प्रॉम्प्टली आणि जास्त ह्याच्यामध्ये अभ्यास करू शकतो. सो मग तेच होतं की मग बेसिक की डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म आमच्याकडून UPSC भरून घेते. त्या संदर्भात आपल्याला बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं होतं. मग एक ॲक्च्युअली एन्व्हायर्नमेंटशी निगडीत असं मी मॉक इंटरव्ह्यू दिले, 3-4 मॉक इंटरव्ह्यू दिले. त्यानंतर युनिक अकॅडमीचे प्रवीण चव्हाण सर होते. स्पेशली मी त्यांचं नाव मेन्शन करतोय कारण गावाकडच्या आपल्या मुलांना की म्हणजे ॲक्च्युअली काय असते हे माहीत नसते. सुरुवातीलाच पहिलाच इंटरव्ह्यू माझा आणि कसं बोलायचं, काय बोलायचं, कपडे कोणते घालायचे, शूज कोणते घालायचं, घड्याळ घालायचं नाही घालायचं, बेल्ट कोणता वापरायचा. मग या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. मग या छोट्या गोष्टींचं शहाणपण आम्हाला प्रवीण चव्हाण सरांनी दिलं. मग सरांनी माझे छोटे मिनी मॉक्स घेतले 2, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल की मी बेळगाव जिल्ह्यामध्ये माझं जन्म ठिकाण आहे अक्को या ठिकाणी. सो कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद हा मुद्दा होता. या मुद्द्यावर छोटंसं मिनी मॉक झाला. त्यानंतर माझी हॉबी होती शिप अँड गोट रेअरिंग. सो या मुद्द्यावर पण माझा मिनी मॉक झाला. मी भारतीय डाक विभागामध्ये 10 ते 11 महिने माझा जॉब केला. सो त्याबद्दल पण मला थोडंसं मिनी मॉक सरांनी घेतला. म्हणजे मिनी मॉकचा सरांचा उद्देश हाच होता की क्वेश्चन कोणत्या प्रकारे विचारतात, त्यामधून कसं बोलायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे. आणि एक 10-15 मिनिटाचा आमचा मिनी मॉक व्हायचा आणि सर मला त्यावर रिव्ह्यू द्यायचे की तू असं बोलायला पाहिजे होतास, हे तू थोडं खूप एक्स्ट्रीम बोललास, इथं तू अजून प्रखरपणे चांगलं सांगू शकला असतास, हे तू उत्तर चांगलं दिलंस. मग हे खूप झालं. त्यानंतर 20 जानेवारीला माझा ॲक्च्युली इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी पहिला कॉल निशांतलाच केला की भाई असं झालं. आणि ॲक्च्युली मी दिल्लीमध्ये माझे एक बॅचमेट होता विलास मोरे म्हणून, त्याच्या रूमवर मी राहिला होतो कारण दिल्लीमध्ये राहायचा खूप जास्त खर्च आहे. सो त्या एक मला वाटतं एक 20 दिवसामध्ये मी विलासच्या रूमवर राहिलो. आणि गंमत म्हणजे खूप जास्त थंडी असते, इतकी भयंकर दिल्लीला थंडी असते की पाण्यात हात घालायची पण परिस्थिती खूप आवड असते. सो त्या रूममध्ये मला ॲक्च्युली त्या मुलांनी 20 दिवस मी होतो ना, तर ॲक्च्युली मी जेवलेलं माझं स्वतःचं ताट पण नाही धुऊ दिलं. म्हणजे सुमित स्वामी म्हणा किंवा तेजस वगैरे होतं, विलास वगैरे होते, त्यांनी मला स्वतःचं ताट पण त्यांनीच धुतलं, का आजारी वगैरे पडला तर काय करायचं म्हणून. सो ते एक होतं. सो त्यांची एक मला खूप हेल्प झाली. मग आम्ही तिघंजण काय करायचो, म्हणजे आम्ही 4 जण टोटल, की माझा मॉक देऊन आलं तर मॉक लावून बसायचो. ते त्यांचा अभ्यास सोडून माझा मॉक लावायचे. भाई साल्या तू इथं असं बोललास बघ, असं बोलायला नाही पाहिजे होतास, हा हे खूप जरा चांगलं बोललास. मी काय करायचं की काही वेळा असं बोलताना असं पुढं वाकून बसायचं खुर्चीमध्ये. मग ते मॉकमध्ये दिसून यायचं ना व्हिडिओ रेकॉर्डिंग असल्यामुळे. मग ते मला सांगायचे की असं बसू नकोस. मी बोलताना सारखं सर 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 म्हणायचो. सो ते मला सांगायचे सारखं सारखं सर म्हणू नकोस, ते कसलं ते घाण दिसतंय बघायला. सो मग ते असं होतं की मग ते काय ना, आपल्या चुका आपल्याला समजत नाही, समोरच्या आपल्या मित्रांना सांगितलं की जरा चांगलं पडतंय आपल्याला. सो त्या चुका थोडं मिनिमाइज केल्या. ॲक्च्युली इंटरव्ह्यू माझा समथिंग 4:20 का 4:30ला चालू झाला आणि 4:50ला म्हणजे माझा 20 मिनिटामध्ये मुलाखत माझी आवरली. माझ्या आधी केरळची मुलगी गेली होती, तिचा पण 20 मिनिटाची झाली. पण मग 20 मिनिटामध्ये बाहेर हाकल्यावर असं वाटलं की अरे यार काय, अजून एक 4-5 मिनिटं बोललं असतं तर जरा बरं झालं असतं. कारण एका मेंबरनं मला क्वेश्चनच नाही विचारले. तो बोर्ड मेंबर माझ्याकडे असंच बघत होता फुल टाइम 20 मिनिटामध्ये. सो मला ते खूप ऑकवर्ड वाटत होतं. पण मग
दोन क्वेश्चन प्रकार म्हणजे प्रॉमिनंटली मला इथे सांगायचा उद्देश करावा वाटतो, की एक म्हणजे तो मला शिप अँड गो ट्रेनिंग हॉबी होती त्याबद्दल मला क्वेश्चन विचारलेला, आणि दुसरा माझ्या इंटरव्ह्यूच्या आधी होम मिनिस्टरने POK बद्दल काहीतरी स्टेटमेंट केलं होतं. त्या दोन्हीवर माझं ओपिनियन मागवलं होतं. सो त्या दोन्हीवरच्या ओपिनियनमध्ये मला वाटतं की माझा इंटरव्ह्यू इम्पॅक्टफुल झाला असेल. आणि ॲक्च्युली परवा रिझल्ट आला तेव्हा मी ॲक्च्युली आमची बकरी कातरायला चालू होती आमच्या मावशींच्या धीराची. सो तिथेच होतो, बकरी कातरतेला खाण्यातच होतो. सो युजली UPSC 5 वाजता रिझल्ट डिक्लेअर करते आणि 2:30 वाजता रिझल्ट आला. आणि ॲक्च्युली योगायोग असा की माझ्या मित्र निशांत देशमुखच्या माझ्या मित्रानंच मला फोन करून 2:30 वाजता सांगितलं की भाई तुझा 551वर रँक आला. मग ती मुवमेंट अशी होती की यार की म्हणजे लहानपणापासून UPSC करायचं जे स्वप्न होतं की यार की काहीतरी चांगला प्रशासकीय अधिकारी बनायचं आहे. सो ते एकदम सत्यात उतरल्यानंतर थोडा वेळ जरा तर आनंद अश्रू येतच होते. पण मग ते म्हणजे एक सिच्युएशन की एक मोठा माणूस झाल्याची जाणीव आपल्याला ते ॲक्च्युली पटतच नाही. एक काही वेळासाठी तर ते एक पटत नाही. पण नंतर मग खूप जास्त फोन यायला लागल्यानंतर मग रिअलाईज होऊ लागले की इतके फोन तर कधी आलेच नव्हते. आणि आता हा कंटिन्युअसली तिसरा दिवस आहे की ॲक्च्युली माझ्या फोनमध्ये चार्जिंग कधी संपायचं नाही तर मला आता 2दा-3दा चार्जिंग करावं लागते. आणि आलेल्या मिस कॉलला पण मला ॲक्च्युली परत कॉल करायला वेळ मिळत नाही. त्याबद्दल मी ॲक्च्युली त्यांची पण माफी मागतोय. पण आता काय समजत नाही, मी पण काय करू मलाच काही कळत नाही. सो एकदम म्हणजे अतिशय चांगलं पण वाटतं ॲक्च्युली. आणि सर तुमचं शिक्षण हे प्राथमिक शिक्षण कुठे झालं? माझं प्राथमिक शिक्षण केंद्र शाळा विद्या मंदिर MG मध्ये झालं. मराठी माध्यमातून झालं. मी प्रॉमिनंटली एम्फसाइज करतो या गोष्टीवर. त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण 8वी 9वी 10वी जय महाराष्ट्र विद्यालय हायस्कूलमध्ये गावामध्ये झालं. ते पण मराठी मीडियममधूनच झालं. 10वीला मला 96% पडले. त्यानंतर ॲक्च्युली बाहेर कॉलेज करावं अशी सगळ्यांची इच्छा होती, पण बाहेर क्लासला वगैरे फी खूप जास्त होती. सो मी डिसाईड केलं की गावाकडेच ॲडमिशन घेऊन टाकू. मग मी शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुडमध्ये 11वी-12वी केली. 12वी सायन्समध्ये मला 89% पडले. मग त्यानंतर महाराष्ट्र MS CET देऊन 162 मार्क मला पडले. त्यानंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COEP पुणेला मी बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं 2016ला. ही साईड नंतर कसं तुम्ही तिकडे सिव्हिल इंजिनिअरला तुम्ही कन्वर्ट झाला? म्हणजे ॲक्च्युली असं होतं की म्हणजे एक डोक्यात होतं की समजा म्हणजे असं होतं की UPSCची जर्नी म्हणजे टू बी फ्रँक की सक्सेस मिळेल नाही मिळेल कुणालाच काही गॅरंटी नाही आहे. फक्त आपण प्रयत्न करायचे असतात. सो समजा आपल्याला काही जॉब काय भेटलं नाही UPSC मधून तर ॲटलीस्ट कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये घुसून तरी काही त्या स्वतःचं पोट तरी भरायला पाहिजे ना. शिकलो इतकं, आईवडिलांना आता 10वीला चांगला मार्क पडले, 12वीला पडले, इंजिनिअरिंगला पण चांगला CGPA पडला, तर साहजिकच घरच्यांच्या अपेक्षा असतात की थोडंफार ॲटलीस्ट इतकं कमवावं की आपला आणि आपल्या आईवडिलांची तर काळजी घ्यावी. सो मग बॅकअप प्लॅन म्हणून मी सिव्हिल इंजिनिअरिंग घेतला होता. आणि मग तुम्ही UPSC कडे कधीपासून म्हणजे तुमचं एक लहानपणापासून असं स्वप्न होतं की बाबा आपण काहीतरी अधिकारी बनायला पाहिजे, पण UPSCचा अभ्यास तुम्ही कधीपासून चालू केला? म्हणजे ॲक्च्युली असं होतं की माझ्या ज्या 7वीच्या वर्ग शिक्षक होत्या जाधव मॅडम, त्यांच्याशी इच्छा होती की आमच्यावरचा अधिकारी होऊन तू यावंस, म्हणजे शिक्षण अधिकारी वगैरे त्यावेळची ती गोष्ट होती नाही. मग मला असं वाटतं, मग त्यावेळी पण असं वाटायचं 11वी-12वीला गेल्यानंतर मी खूप जास्ती पुस्तकं वगैरे वाचायचो. मग त्यावेळी मला असं वाटायचं की यायला शिक्षणाधिकारीपेक्षा उपजिल्हाधिकारी जरा वरची पोस्ट असत्या, त्यासाठी आपण प्रिपेअर करायला पाहिजे वाटतं. मग ते एक ध्येय माझ्या होतं की MPSC करायचे आपल्याला गेलं तर काय पण करून. पण कॉलेजला गेलो आणि 2017-18 मध्ये आमच्याच कॉलेजचे एका वर्षी 15-16 विद्यार्थी UPSCच्या फायनल लिस्टमध्ये आले. ओके. सो मग ती मुवमेंट की तो स्पार्क ठरला की यार की, आणि त्यांचं ते कॉलेजच्या आमच्या मेन ऑडिओमध्ये लेक्चर त्यांचे ते भाषण वगैरे असतात ना, मग सांगायचे की मग CGPA इतका होता, मी इतकं केलं. मग तेव्हा वाटतं यायला माझ्यापेक्षा कमी CGPA आहे आणि थोडं हा सक्सेसफुल होऊ शकतो. 10वी-12वीला माझ्यापेक्षा कमी मार्क होते त्यांना, की हा सक्सेसफुल होऊ शकतो तर आपण पण सक्सेसफुल होऊ शकतो. मग ते एक होतं. मग 3rd इयर पासून थोडं NCERT वाचायला चालू केल्या की जे बेसिक रिक्वायरमेंट आहे UPSCची. की मग सुरुवातीला आपलं काही इंग्लिश इतकं चांगलं नसतं. टेक्निकल इंग्लिश चांगलं होतं, म्हणजे टेक्निकल टर्मिनॉलॉजीमध्ये इतकं काय नसतंय ना. पण मग ह्युमॅनिटीजचं इंग्लिश इतकं चांगलं नव्हतं. मग सुरुवातीला इंग्लिशचे पुस्तकं वाचताना इंग्लिशमधल्या शब्दांचे अर्थ मराठीमध्ये लिहून घ्यायचे, कारण मराठी मातृभाषा होती. पण मग माझ्या मित्रांनी वगैरे सांगितले की इंग्लिशमध्ये पेपर देणार आहेस तर मग इंग्लिशमधले शब्दांचे अर्थ तुला माहीत पाहिजेत. पण मग नंतर मी चालू केले की मेरेम नावाची डिक्शनरी डाउनलोड केली मोबाईलमध्ये आणि इंग्लिशमधल्या शब्दांचे अर्थ इंग्लिशमध्येच लिहून घेऊ लागलो. सो मग असं कंटिन्युअसली 2दा-3दा वाचल्यानंतर थोडंसं शब्दांवर थोडंसं येऊ लागलं ना. नंतर अशी सिच्युएशन झाली की मराठी अवघड वाटू लागली आणि इंग्लिश सोपं वाटू लागली. सो मग मी UPSCचा फॉर्म भरताना डिसाईड केलं की मेन्स इंग्लिशमधूनच देतो आणि इंटरव्ह्यू पण इंग्लिशमधूनच देतो. मराठी मीडियम मधून तुम्ही इंग्लिश मीडियमची UPSC दिली, हे एक म्हणजे उदाहरण म्हणाल तर तसं दुर्मिळ आहे. ओके. किंवा सगळीकडे असं म्हणलं जातं की बाबा आपल्याला इंग्लिश खूप चांगलं आलं पाहिजे, कारण त्यासाठी आता इंग्लिश मिडियमचा मारा मुलांच्यावर चाललेला आहे. पण तुमचं 12वी पर्यंत सगळं शिक्षण आहे सगळं मराठी मीडियम मध्ये झालेलं आहे. तर मग तुम्ही इंग्लिशची नंतर तयारी कशी केली? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ऍक्च्युली खूप प्रामाणिकपणापासून मला प्रामाणिक एक गोष्ट काय वाटते, म्हणजे तुम्ही सांगितलेला मुद्दा घेतो लक्षात की आत्ता सध्या
लोकांचा मराठी भाषा म्हणजे मराठी भाषा शिक्षण घ्यायच्याकडे कल कमी आहे. पण मला असं एकदम प्रामुख्याने मला सांगायचं असं वाटतं की जितकं आपण म्हणजे प्राथमिक शिक्षण असो किंवा माध्यमिक शिक्षण जितकं मातृभाषेमधून घेऊ तितकं ते इतकं प्रॉमिनंटली आणि इम्पॅक्टफुल असतं. आणि नंतर तर काय इंग्लिश काय म्हणजे ॲक्च्युली म्हणजे जे टेक्निकल एज्युकेशन आहे ते इंग्लिशमधूनच आहे. पण मला इतकं सांगायचं आहे की भाषा फक्त मीडियम ऑफ एक्सप्रेशन असत्या, ती तुम्हाला कधीच बॅरियर बनायला नाही पाहिजे. आणि इंग्लिशबद्दलचा जो भडीमार होतोय त्याबद्दल मला इतकंच म्हणायचं आहे की मुलांना मुलांच्या कलेनुसार शिकवण्याचं प्राधान्य द्यायला पाहिजे, की रादर दॅन म्हणजे पालकांनी त्यांच्या इच्छा अपेक्षा मुलांवर लादायला नाही पाहिजे. म्हणजे माझ्या बाबतीत एकदम भारी गोष्ट मला काय वाटते सर की माझ्या वडील 10वी शिकलेले आहेत आणि आई काही शिकलेली नाही. सो ऍक्च्युली 10वी नंतर मला असं होतं की वडील मला म्हणायचे की आता माझ्यापेक्षा तर जास्त तू शिकलेला आहेस, सो तू डिसाईड करायचं. सो मला घरून कधीच प्रेशर आलं नाही. पण मग ते असते की घरून कधी फायद्याचं ठरलं नेहमी मला, कारण डिसिजन मलाच घ्यायचे लागायचे. सो ते एक होतं की सेल्फ डिपेंडंट बनत गेलो, की म्हणजे दुसऱ्यांना विचारण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे. आणि एक मला वाटायचं की नेहमी डिसिजन हा मुळात योग्य किंवा अयोग्य नसतो, तो आपण योग्य किंवा अयोग्य ठरवायचा असतो. आपले प्रयत्न किंवा आपल्या वाटचाली कशा असतात त्यानुसार. आणि एक होतं की कॉलेजला चांगली मुलं भेटत गेली मला. फॉर एक्झाम्पल माझे 2 रूममेट होते, जय पाटील म्हणून मंगळवेढ्याचा आणि वैभव म्हणून हिंगोलीचा. सो दोघा मित्रांची मला खूप हेल्प झाली. आणि जयच्या आजोबांनी बीटी पाटील सरांनी मंगळवेढ्याचे आहेत ते का शिक्षण संस्थेचे प्राचार्य होते. त्यांचे एक विद्यार्थी अजित शहा म्हणून पुण्याचे आहेत. त्यांच्याकडे माझी बोलणी करून ठेवली होती की एक असा विद्यार्थी आहे आणि त्यांना कधी तर आर्थिक मदत लागली शिक्षणाबद्दल तर तुला मदत करावी लागेल म्हणून. मग UPSCच्या जर्नीमध्ये क्लास लावायचं ठरलं होतं माझं, की करायची प्रिपरेशन तर क्लास लावूनच करायची. कारण आयुष्यामध्ये नंतर रिग्रेट नाही झाला पाहिजे 2-3 वर्ष गेल्यानंतर की भाई क्लास लावला असता आणि जरा फायदा झाला असता. सो कारण पैसा कमवता येतो आयुष्यामध्ये, पण वेळ 3 वर्ष गेलेले तर नाही कमवता येत. सो तो एक माझा प्रॉमिनंटली मुद्दा होता. सो मग अजित शाह सरांनी मला म्हणजे ते बीटी सरांनी बोलल्यानंतर त्याच दिवशी दिल्लीला गेल्यानंतर माझ्या खात्यामध्ये 2,35,000 रुपये एका फोनवर मला जमा केले अकाउंटवर. अजित शाह सरांनी, ते पुण्यामध्ये त्यांची यंत्रा हार्वेस्ट नावाची कंपनी आहे, त्यांनी जमा केले. सो मग ते खूप अभिमानाची गोष्ट होती. आणि एक असते की सर की प्रेशर नसलं तर की माणसामध्ये कसं असतं ना, जास्त दबाव टाकला की मुलं इरिस्पॉन्सिबल बनतात. हे माझं वैयक्तिक ओपिनियन आहे, मला याबद्दल काही कॉन्ट्रोवर्सी क्रिएट नाही करायची आहे. आणि मला इतकं म्हणायचे जितके तुम्ही फ्रीडम द्याल तितकी मुलं रिस्पॉन्सिबल बनतात. कारण घरच्यांनी मला काही सांगितलं नाही की तू हे चूज कर ते चूज कर. स्वतःचे निर्णय स्वतः घेत गेलो. पण निर्णय घेण्याआधी मी माझं घरी कळवायचं की मी असं करायचं माझं म्हणणं आहे आणि मी असं करतोय. ते कधी नाही म्हणायचे नाहीत, कारण त्यांचं एवढंच म्हणायचं जाऊ दे आता काय, आता आम्हाला काय कळत नाही, बघ तुझं तू काय करायचं ते कर. सो मला एवढंच म्हणायचं की मुलांना मुलांच्या कलेनुसार शिकावं, संधी द्यायला पाहिजे. तुमच्या भाषेत कन्नड पण तुम्ही बोलताय त्याच्यामध्ये, तर तुम्ही कसं हे केला, म्हणजे कन्नड कधीपासून शिकला तुम्ही? ऍक्च्युली कसं आहे की माझा आजोळ कर्नाटकातला आहे, अक्कोळ म्हणून. सो आमचा मेंढपाळाचा व्यवसाय असल्यामुळे आमची मामांची आणि आमची बकरी एकत्रच असायची. वडील आई माझे लहानपणी आम्ही लहान असताना मेंढपाळ व्यवसाय करायचे. सो बकरी बेळगाव आणि सराउंडिंगच्या चंदगड एरियामध्ये असायची. सो लहानपण आणि आमच्या आत्या मामा दिदी सगळेच पाहुणे कर्नाटकात आहेत. सो मग ते कन्नड ते बोलून 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 कळायला पण लागलं आणि समजायला पण लागलं. आम्हाला काय वाचता किंवा लिहिता कन्नड येत नाहीये, पण मग बोलता आणि समजतं थोडं. सो त्यामुळे मग ते कन्नड जमत गेलं. म्हणजे तुमच्याकडे आता 4 भाषेचं तुमच्याकडे ठेवा आहे. ऍक्च्युली मला म्हणजे एक महत्वाचा मुद्दा पण सांगायचा आहे. म्हणजे कन्नड माणसानं मल्टिपल लँग्वेज आलेल्याचा तोटा कधी नाही आहे, फायदाच असतो. याच्याबद्दलचं मला एक उदाहरण द्यायचं आहे. CUP ला माझं ऍडमिशन झालं आणि माझं हॉस्टेलला पहिल्या लिस्टमध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे कॉलेजमध्ये माझं 2016ला ऍडमिशन झालं. आणि हॉस्टेलला मला पहिल्या लिस्टमध्ये ऍडमिशन नाही मिळालं. मग पप्पा मला सोडायला आला आणि पप्पा म्हणाले की बघ तुझं तू कसं करतोस आणि माझं मी गावाला परत जातो. मग मी असे कन्नडमध्ये बोलालतो. त्याच वेळी मिरजेचा प्रवीण शिवपूजा नावाचा मुलगा हॉस्टेलमध्ये कमवा आणि शिकवा योजनेत काम करायचा. सो त्याने आमचं कन्नड ऐकून घेतलं आणि आमच्या इथे आला. मग तो कन्नडमध्ये बोलायला लागला की असं झालं. आम्ही त्याला सांगितलं की असं झालंय आणि हॉस्टेल काय मिळालं नाही. मग त्यानं त्या रेक्टर सरांना विनंती करून त्याच्या रूममध्ये राहायची परवानगी काढून घेतली. 10-15 दिवस त्याच्याच रूममध्ये राहिलो. रेक्टर सरांना कन्व्हिन्स करून वेटिंग लिस्टमध्ये माझं नाव होतं. मग मला दुसऱ्या लिस्टमध्ये हॉस्टेल मिळालं. सो एवढंच मला म्हणायचं की लँग्वेजचा नेहमी तुम्हाला फायदाच होतो. तुम्ही कन्नड बोलल्यामुळे तुमच्या त्या मित्रानं कन्नड ऐकून तुमच्या सोबत आला आणि तुम्हाला त्याच्या रूमवर तुम्हाला राहायला दिलं. त्यानंतर तुमचा ऍडमिशन त्या ठिकाणी झालं. हो. आणि तुम्ही बकरी जी चारत होता त्यावेळी तुम्हाला कोणाचा फोन आला? ऍक्च्युली आम्ही बकरी कातरायला चालू होती त्यावेळी निशांत देशमुख म्हणून माझा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये भारतीय वन सेवेमध्ये मणिपूर कडचा माझा मित्र आहे संगमनेरचा. त्याचा 2.5 वाजता फोन आला
हा. की भाई तुझी 551 रँक आली आहे आणि मोस्ट प्रोबेबली IPS भेटेल म्हणून. हा. मग त्यावेळी तेच होतं की म्हणजे मला असं नेहमीच की कॉन्स्टंटली सपोर्ट होता निशांचा, ते मला हा. खूप एम्फसाइज करायचं आता या सिच्युएशनला. आणि ज्यावेळी असं म्हणजे आमच्या ऐकण्यात असं की ज्यावेळी तुम्ही परीक्षा द्यायला निघालेला त्यावेळी तुमच्या वडिलांचं छोटंसं काहीतरी ऑपरेशन ऑपरेशन झालं होतं. काय ती नक्की घटना आहे? ॲक्च्युली डिसेंबरमध्ये माझी राज्यसेवेची प्री झाली होती आणि दादा मला नेहमी कधी म्हणायचं नाही की सारखं गावाला जा गावाला जा. पण त्या दिवशी मला ते 4-5 वेळा फोन केला, बघ आता घराकडे जातोस काय, तसं काय करणार पुण्याला, एक्झाम बी झाल्या. हा. मग आलो आणि पप्पांना थोडा हातात झुंझुण्या मारत होत्या म्हणून आम्ही गेलो. पण नंतर असं डिटेल झालं की दोन्ही किडनीमध्ये किडनी स्टोन आहेत. हा. मग किडनी स्टोनचं आम्ही सुरुवातीला एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कोल्हापूरला सर्जरी केली, पण तिथली सर्जरी काही इतकी सक्सेसफुल झाली नाही. हा. मग तिथून पुढे मी मखदूम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. मग त्यांनी तिथल्या विश्वनाथ मखदूम सरांनी चांगली सर्जरी केली, स्टोन वगैरे काढले. पण वडिलांचं काही क्रिएटिनिन कमी नाही झालं. पण पहिली सर्जरी 5 जूनला वगैरे झाली. हा. पण मग मला दिल्लीला जाणं गरजेचं होतं. तुमची परीक्षा किती तारखेला 20 जूनला माझा इंटरव्ह्यू होता हा. दिल्लीतला. मग त्यानंतर माझे दाजी आणि दिदी आले आणि माझ्या आत्यांची पण मुलगी होती. मग ते हॉस्पिटलमध्ये राहिली आणि मग सरांना वगैरे भेटलो आणि म्हटलं की माझं जाणं गरजेचं आहे. कारण मॉक वगैरे पण देणं होतं. इतका पण कॉन्फिडन्स नव्हता, पहिलाच इंटरव्ह्यू होता. हा. सो मग त्यावेळी किडनी स्टोनचं ऑपरेशन झाल्यानंतर वडिलांना मी ऑपरेशन झालं आणि त्याच रात्री मी सांगितले ऑपरेशन सक्सेसफुल झालं, खडे वगैरे दाखवले आम्हाला. मग त्या रात्रीच मी पुण्याला निघून आलो. आता तुमचा हा इंटरव्ह्यू पहिलाच होता आणि पहिल्याच ह्याच्यात तुम्ही षटकार हां. मारलेला आहे. बाकीच्या लोकांना असे थोडंफार त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूचं टेन्शन असतं की लेखी परीक्षेबरोबर. पण म्हणजे हे कसं तुम्ही परत पुन्हा शक्य केलं? मगाशी तुम्ही बोललाच आहात हं. त्याच्यामध्ये. पण इंटरव्ह्यूचे काय काय टिप्स कशा हे आहेत? म्हणजे मला वाटतं की इंटरव्ह्यू बद्दलचं मला वाटतं म्हणजे जे बेसिक म्हणजे असं असते ना की एक कोणतरी तुमचा मित्र असावा जो की तुम्हाला एकदम सिली गोष्टी सांगतोय की म्हणजे असते ना मित्राने तेच ना सोनारानंच कान टोचावं, त्या गोष्टी लवकर समजतात. तसं माझा मित्र होता निशांत देशमुख म्हणून आणि ती एक माझी मैत्रीण ती कोमल फडतरे म्हणून. तिने त्या दोघांनी ऑलरेडी म्हणजे निशांत ऑलरेडी IAS आहेच, त्याने इंटरव्ह्यू 2दा दिलेत आणि कोमलनं पण ऑलरेडी इंटरव्ह्यू देऊन आलेली आहे. हां. सो ते मला सांगत असायचे की UPSCचे काय रिक्वायरमेंट आहेत, म्हणजे काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, या गोष्टी सगळ्या सांगत असायचे. सो मग मल्टिपल गोष्टी भेटत गेल्या आणि त्यानंतर हॉबीच्या सराउंडिंगच्या इन्फॉर्मेशन गोळा करत गेलो. मग हेच की UPSCची रिक्वायरमेंट इतकी जास्त की तुम्ही जे फॉर्ममध्ये भरले त्याबद्दल तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत असायला पाहिजे. आणि माझ्या बाबतीत इतकं होतं की जे लिहिलं होतं ते मी ऑलरेडी केलं होतं. सो मला ते सांगण्यात काही इतकं कष्ट नाही झालं. म्हणजे हेच की जे ग्राउंड टू द सिच्युएशन राहिलो आणि नॅचरल ज्या गोष्टी मला माहीत होत्या, ज्याच्याशी मी निगडीत होतो, त्याच गोष्टी मी मेन्शन केल्या होत्या. सो इतकंच की मग बस की जे होतं तेच लिहिलं होतं, सो त्याचा फायदा झाला मला. निकालानंतर आई वडिलांची काय प्रतिक्रिया? तुम्ही नेमकं बेळगावमध्ये होता आणि आई वडील गावी गेला होता. नाही ॲक्च्युली आई वडील मामांच्या कटलेले होते आणि मी मावशीच्या दिरांच्या तिथे बकरी कातरायला गेलतो. सो मला असं वाटत होतं की वडिलांना अजून माहित नाहीये. पण ऍक्च्युली मी दादाला फोन केला होता. दादा रिझल्टची वाट बघून झोपला होता. आर्मीमध्ये आहे तो, आर्मी एअर डिफेन्समध्ये अजमेरला पोस्टिंग आहे त्याची. आणि तो मला म्हणायचा की यावेळी मला काय माहिती की इन्स्टिंक्टिव्ह लागलाय, तुझं होतंय असं वाटायला लागले. पण काय UPSCचं असं आहे की कॉन्फिडन्स देणाऱ्यालाच नसते, सराउंडिंगच्या मित्रांना खूप जास्त कॉन्फिडन्स असते. म्हणजे माझा तो मित्र निशांत देशमुख वगैरे असेल किंवा कोमल वगैरे असतील किंवा बाकीचे माझे सिनियर असतील कॉलेजचे, प्रतीक म्हणा किंवा सुमित म्हणा किंवा प्रांजल वगैरे म्हणा, यांना सगळ्यांना कॉन्फिडन्स होता की ऍटलीस्ट लिस्टमध्ये तर नाव येईल. पण मग तेच की नंतर वडिलांना आईना तुम्ही कधी भेटला? मी नंतर आलो, मग 4-5 वाजता वगैरे आलो. मग आई वगैरे येऊन मिठी मारून रडत वगैरे होती. मग हेच की तेच असते की म्हणजे साध्या लोकांना काय असतं म्हणजे आई वडील खूपच साधे, म्हणजे कोणतं सोशल मीडिया अकाउंट नाही आहे, काही नाही आहे, साधा फीचर फोन वापरतात, ते पण एक वडिलांच्याकडेच आहे. आपल्या साध्या आई वडिलांना काय अपेक्षा असते की मुलगा आपला कुठेतरी चांगला याच्यावर व्हायला पाहिजे, शिकवलेलं काय ते आपल्या चीज व्हायला पाहिजे, बस एवढंच की. ते IPS आणि हे कसं तुम्ही नंतर त्यांना समजावून सांगितलं? ऍक्च्युली म्हणजे अजून पण त्याला म्हणजे त्यांना माहित नाहीये की मुलगा काय झालाय. फक्त त्यांना इतकं माहिती आहे की काही तर चांगल्या पोस्टवर गेला, एवढा फोन वगैरे यायला लागला, तेवढं भेटायला वगैरे यायला लागल्यात. पण ऍक्च्युली त्या व्यक्तीवर किती जबाबदारी असतात याची तर अजून जाणीव नाहीये, मला असं वाटतं. सर, आपण लहानपणापासून तुमच्या वडिलांचा हा सगळा व्यवसाय आहे आणि खूप ठिकाणी फिरावं लागतं, तर हा दिनक्रम कसा असतो? मेंढपाळ म्हणून जो दिनक्रम असतो तो कशा पद्धतीचा असतो तुमचा? ऍक्च्युली तर सुरुवातीला जर म्हणजे 1ली-2री पर्यंत आम्ही बकऱ्यातच असायचो, शाळा कमी आणि बकऱ्यात जास्त असायचो. पण त्यानंतर मग 4थी-5वी नंतर मग मोस्टली सुट्टीला वगैरे बकऱ्यात असायचो. सो मग बकऱ्यातला दिनक्रम म्हणजे सकाळी 6ला वगैरे उठायचं, ढाळा वगैरे घेऊन यायचा कोकऱ्यासनी. त्यानंतर मग 8-8:30ला वगैरे दूध वगैरे पिळायचं. दूध पिळल्यानंतर दूध रवा मिक्स करून बारक्या पिल्लासनी दूध वगैरे घालायचं. त्यानंतर मग 9-9:30 वाजता वगैरे जेवण करायचं आणि बकरी उठवून चरायला घेऊन जायचं. त्यानंतर संध्याकाळी वगैरे
6 किंवा अंधार वगैरे घेऊन यायला म्हणजे तळावर यायचे, म्हणजे शेतकऱ्याच्या घराला जाऊन आम्हाला बोलायला लागायचं की आज तुमच्या शेतावर बकरी बसवू काय. मग ते आम्हाला बसवल्याबद्दल थोडा मॉनिटरी बेनिफिट पण द्यायचे आणि चहा साखरपुडा वगैरे पण द्यायचे. पण मग काही शेतकरी काय काय म्हणायचे एकच दिवस बसव 2च दिवस बसव, मग त्यांच्या म्हणण्यानुसार बसवायला लागायचं नाही. मग ते बसवायचं, मग संध्याकाळी परत चरायला परत चरून आल्यानंतर संध्याकाळी परत काय की परत दूध पिळायचं, परत कोकराशन दूध पीत घालायचं. आणि संध्याकाळी मग जेवण वगैरे झालं असतं, मग कुत्री पण असायची, 4-5 कुत्री पण असतात नाही, कारण चोरी वगैरे झाली तर कोणतरी माणूस वगैरे बाहेर झाला तर ते एक टाक असं भुंकत राहतात. मग त्यावरून कल्पना येत राहते की बाबा कोणतरी बाहेरचा माणूस आलाय. मग हे सारखं दिनक्रम असायचं. मग आम्ही समजा सुट्टीला वगैरे असायचो, लहान वेळ असायचो त्यावेळी तर आम्ही पिल्ली वगैरे चरायला घेऊन जायचो. पण जसं आम्ही 9वी 10वीला किंवा 11वी-12वीला जसं गेलो त्यानंतर मग मामांची आमची मुलं दोघं पण बकऱ्यातच आहेत. मग त्यांच्यासोबत कळपाला चरायला घेऊन जायचो किंवा मग दूध वगैरे काढणे वगैरे म्हणा सगळ्या गोष्टी करायचो आम्ही. बर. आणि आता हा तुमचा म्हणजे घरगुती ह्याच्यातून तुमचा हा सगळा दिनक्रम होता. आणि ह्याच्या उलट म्हणजे अभ्यास, तुम्ही अभ्यासाची सुरुवात पुण्याला गेल्यानंतर कशी सुरुवात केली? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कॉलेज COEP-ला ऍडमिशन म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेला ऍडमिशन घेतल्यानंतर तर आपलं टेक्निकल म्हणजे जे ग्रॅज्युएशनला ऍडमिशन होतं ते तर अभ्यास करायचो आपण, कारण T1 T2 आणि NSEM व्हायची. सो मग ते अभ्यास करायला लागायचे, कंटिन्यू असेसमेंट असायचं त्यामुळे. आणि फेल झाले की मग इयर बॅक वगैरे मिळायचं आणि मला ऍक्च्युली CSR थ्रू स्कॉलरशिप भेटायची, कॅल्सॉफ्ट इंडिया आणि फाउंडेशन फॉर एक्सलन्सची. सो मग महत्त्वाचं होतं की पास का व्हायचं तर स्कॉलरशिप भेटायला पाहिजे, आणि जर स्कॉलरशिप नाही भेटली तर पैसे कसं भरणार कॉलेजच्या फीचं. सो ते एक बोचणे असायचं ना माझ्या पाठीमागे, की मग चांगल्या मार्काने पास व्हायला लागायचं, त्यांना मिनिमम CGPA क्रायटेरिया असायचा. सो ते पण असायचं. आणि सुरुवातीला तर फर्स्ट इयर सेकंड इयर असं वाटायचं की चांगला CGPA असेल तर प्लेसमेंट भेटेल, चांगला जॉब भेटेल. सो ते एक होतं. आणि एक होतं की मला एज्युकेशन लोन पण होतं माझं SBI सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये. सो ते होतं की ते पण फेडायचं होतं. सो मग हे सगळ्या गोष्टीसाठी अभ्यास तर चांगला करावा लागायचा. मग ॲज अ UPSCचा अभ्यास म्हणून माझे सिनियर वगैरे होते, म्हणजे समजा प्रांजल चोपडे वगैरे असतील आमचे सिनियर म्हणजे असायचे, किंवा आशिष पाटील वगैरे असेल किंवा प्रतीक फाळके वगैरे असतील, UPSCची प्रिपरेशन करायचे. सो हे मला वगैरे हेल्प करायचे. मग थर्ड इयरला वगैरे NCERT वगैरे वाचायचो. पण मग ॲक्च्युअल प्रिपरेशन 2021 पासून चालू केली. मग की फुल टाईम प्रिपरेशन चालू केली. मग त्यानंतर बकऱ्याकडे यायचा वेळ पण खूप कमी झाला. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे 2022ला जेव्हा मी प्रिपरेशन चालू म्हणजे जेव्हा फर्स्ट अटेम्प्ट होता जानेवारीमध्ये, माझी मावशी पण वारली. त्यावेळी पण मला आज येता आलं नाही. आणि एप्रिल 26ला माझे आजोबा वारले, म्हणजे जे की माझ्या खूप जवळचे होते, त्यांना पण मला येता आलं नव्हतं परीक्षेच्या ह्याच्यामुळे. ती एक गोष्ट माझ्या कायम मनात खंत आहे की येऊ नाही शकलो आजोबांच्या अंत्यसंस्काराला पण येऊ नाही शकलो. पण आजोबाने आशीर्वाद दिला असं वाटतं? 100%. आणि त्यानंतर तुम्ही आता कॉलेजचा अभ्यास असा केला, आणि त्यानंतर UPSCचा अभ्यास, ह्या दिनक्रमाबरोबर UPSCचा अभ्यास कसा होता? म्हणजे कॉलेजला असताना तर असं असायचं की जो काही रिकामा वेळ मिळायचा, म्हणजे कसं असेल आता इंजिनिअरिंगच्या मुलांचं कसं असतं फ्रँकली, एक्झाम आली की अभ्यास करायचा, 2-4 दिवस आधी अभ्यास चालू करायचा. सो बाकीच्या वेळेस जरा टाइमपास असायचा, इकडे तिकडे फिरायचं. कॉलेजमध्ये भरपूर क्लब असायचे, बोट क्लबला वगैरे असायचो आम्ही, सारखे बोट वगैरे मारायचो. राहिलेले म्हणजे कसं असते ना, थेंबे थेंबे तळेसाची जी जशी गोष्ट असते की रोज 1-1 तास जर अभ्यास करू लागलो तर ते खूप जास्त वेळ बनते ना. मग तसं ते मोटिव्ह हाच होता की कॉलेजच्या पिरियडमध्ये NCERT वाचून संपवायच्या. सो ते एक मला वाटतं की ते एक इम्पॉर्टंट डिसिजन होता माझा. सुरुवातीला तो संपवला. मग त्यानंतर मग रेग्युलर UPSCच्या प्रिपरेशनच्या दिनक्रम असायचं की सकाळी 7:30-8 वाजता वगैरे उठायचं. त्यानंतर नाश्ता वगैरे करून 9 वाजता वगैरे लायब्ररीत जायचं. 9 ते 12, 12:30 ते 2-3 तास मिळायचे. त्यामध्ये 3 तासामध्ये ॲटलिस्ट 2-2.5 तास तरी अभ्यास करायचा. मग मी ज्ञानप्रबोधिनी पुण्यामध्ये दिल्लीला क्लास करून यायचो परत. मग आमचे तिथले मित्र वगैरे जे होते, जे माझे आदित्य नवाळे म्हणा किंवा तळेकर वगैरे म्हणा, मी ते साऊथ कोरियाचं एक ॲप आहे YPT ॲप म्हणून, ते ॲप वापरायचं आणि आमच्या पोरांचा अभ्यास करायचा ग्रुप बनवला आम्ही. बसले की चालू करायचं, उठले की बंद करायचं. म्हणजे कोण किती तास अभ्यास केला ते दिसायचं. मग आता समजा की आता नवाळ्याने जास्त अभ्यास केला की वाढायला, नवाळे माझ्या जास्त अभ्यास करायला वाटतं, परत बसायचं, आपण अभ्यास करायला लागायचा. म्हणजे ते टच असायचं की हेल्दी कॉम्पिटिशन, की आयला अभ्यास करायसाठी कॉम्पिटिशन असायची की चांगला अभ्यास करूया. म्हणजे दोन्ही गोष्टी पण महत्त्वाच्या आहे, क्वालिटी पण महत्त्वाची आणि क्वांटिटी पण महत्त्वाची आहे. म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे की तुम्ही चांगला अभ्यास करताय पण 2च तास अभ्यास करताय, किंवा 10 तास अभ्यास करताय पण चांगला अभ्यास होत नाही. तुम्ही 7-8 तास अभ्यास करा आणि चांगला क्वालिटीचा अभ्यास केला तर 100% होऊ शकते. आणि मी अजिबात असं कधीच म्हणणार नाही की मी 12-12 तास 14-14 तास अभ्यास केला, असं कधीच माझ्यामध्ये. माझा असं रेग्युलरली असायचं की 6 ते 8 तास माझा ॲव्हरेज अभ्यास व्हायचा, दररोज 6 ते 8 तास. या म्हणजे कधी कसं असायचं की मग सिनियर नेहमी म्हणायचे की ॲब्सल्यूटवर फोकस नाही करायला पाहिजे, ॲव्हरेजेसवर फोकस करायला पाहिजे. म्हणजे तुमचा आठवड्याचा ॲव्हरेज
कंप्लीट झालं पाहिजे, महिन्याचं ॲव्हरेज कंप्लीट झालं पाहिजे. मग ते YPT ॲपवर जरा हेल्प व्हायची, की आठवड्याचं ॲव्हरेज किती आहे, महिन्याचं ॲव्हरेज किती आहे, ते आपलं सांगायला लागायचं. तेच ते रिसर्च करायचं. ते डाटा आमचा हॅक व्हायचा ते वेगळी गोष्ट आहे, पण ठीक आहे, आता आपल्याला तेवढी काही काळजी नव्हती डाटाची. सो त्या गोष्टीचा खूप फायदा झाला. पण मात्र माझा GSचा पेपर झाल्यानंतर आणि ऑप्शनलच्या पेपरच्या मध्ये 6 दिवसाचा गॅप असतो. त्या 6 दिवसामध्ये माझं 10-11 तास अभ्यास झाला. मात्र हे मात्र 100% खरं आहे गोष्ट मात्र. आणि मग दिल्लीला गेला त्यावेळी मुलाखतीची तयारीसाठी तुम्ही दिल्लीला गेला, हां. तर त्यावेळी तिथं दिल्लीमधलं कसं तुमचं हे होतं? ते ॲक्च्युली कसं होतं, की मेन्स झाल्यानंतर खूपच चिल वातावरण असते. एकदम हवेत गेलेले असतात पोरं. हां. आता काय मेन्स झाले म्हटलं इंटरव्ह्यूचा एवढा काही लोड नसतोय. कारण अभ्यास झालेला असते बऱ्यापैकी. आणि मुलाखतीचं कसं असतं, की छोट्या-छोट्या गोष्टी ब्रशअप करायच्या असतात. हां. की फॉर एक्झाम्पल प्रॉमिनंटली इंटरनॅशनल रिलेशनबद्दल काय सध्या घडू लागले. हां. फॉर एक्झाम्पल इंडियाची रशिया युक्रेन बाबतचे ऑफिशियल स्टेटमेंट काय, ओपिनियन काय आहे, फॉरेन मिनिस्टरचं काय ओपिनियन आहे, मिडल ईस्टमध्ये काय चालू आहे, POK बद्दल काय चालू आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या इंटरव्ह्यूच्या आधी 2-3 दिवस होम मिनिस्टर राजनाथ सिंगनी काहीतरी POK बद्दलचं स्टेटमेंट केलं होतं. हां. आणि त्या स्टेटमेंटबद्दल मला ओपिनियन विचारलेलं. बरं. सो त्यांची अपेक्षा काय असते, की त्यांना काय म्हणजे तुम्हाला मोठ्या जबाबदारीची तुम्हाला जबाबदारीच्या पोस्टवर आम्ही ठेवणार आहे, तर तुम्हाला सराउंडिंगच्या गोष्टी माहीत असायला पाहिजेत ना, बेसिक रिक्वायरमेंट आहे. सो मग न्यूजपेपर वाचून त्याचं शॉर्ट नोट्स काढायचे किंवा रोजच्या मी न्यूजपेपर काढायचं. इकॉनॉमी म्हणा, IR म्हणा, इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे किंवा एन्व्हायरमेंटशी रिलेटेड काही गोष्ट आहे का, हां. किंवा स्पोर्ट्सच्या रिलेटेड कोणती इम्पॉर्टंट चीज झाली का. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच वेळी कबड्डीची काहीतरी स्पर्धा झाली होती आणि कबड्डीमध्ये आपण जिंकलो होतो, हां. खो-खोमध्ये जिंकलो होतो आपण. सो मग खो-खोच्या बाबतीतची सगळी इन्फॉर्मेशन, कारण महाराष्ट्राचाच खेळ आहे तो महत्त्वाचा. मग त्या सगळ्या गोष्टी, कप्तान कोण होता, महाराष्ट्राचे कोण खेळाडू होते. मग माझा 20 जानेवारीला इंटरव्ह्यू होता, त्यावेळी ट्रम्प शपथ घेणार होते. हां. मग ते होतं, की ट्रम्प प्रेसिडेंट झाले अमेरिकेचे, त्याचे भारतावर काही परिणाम होतील, हां. त्या सगळ्या गोष्टी. आणि त्यावेळी अजून एक काहीतरी डॉल्फिन अवेअरनेस डे काहीतरी होता किंवा नॅशनल डॉल्फिन डे काहीतरी होता. मग त्या बाबतीत त्या सेटेशियन्सच्या बाबतीतची पण इन्फॉर्मेशन. UPSCचं इतकंच म्हणणं आहे, की तुमच्या आयुष्याशी निगडीत तुमचा जन्मदिन असो किंवा तुमचा इंटरव्ह्यू ज्या दिवशी असो किंवा तुम्ही जे मेन्शन केले त्याबाबतीत तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत असायला पाहिजे. सर, सोशल मीडियाचा वापर किती करत होता? सगळ्यात महत्त्वाचं तर, की सर म्हणजे मी प्रामाणिकपणे म्हणेल, की टेक्नॉलॉजी इज अ 2 एजेड स्वॉर्ड. आपण जसं त्या तलवारीचा वापर करू तसं ते आपण करून घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, की सोशल मीडिया म्हटलं तर टेलिग्रामचा मला खूप यूज झाला. तर टेलिग्रामवर खूप हेल्पफुल ग्रुप आहेत UPSCचे इन्फॉर्मेशन रिलेटेड. म्हणजे ते कप्तानचा असेल किंवा रोबोटचा वगैरे ग्रुप असतील, ते आहेत सगळे ग्रुपवर. पण बाकी सोशल मीडिया म्हणा किंवा WhatsApp म्हणा किंवा Insta म्हणा, स्नॅप म्हणा किंवा फेसबुक वगैरे म्हणा, कॉलेजमध्ये असताना फुल एन्जॉय केला. कॉलेजमध्ये असताना स्टोरी वगैरे टाकल्या. पण असं असते, की UPSCची जर्नी करताना कॉन्सन्ट्रेशन एकाच गोष्टीवर करायला पाहिजे. सो मग जेव्हा माझी प्री असायची किंवा मेन्स असायची, त्यावेळी माझे पूर्ण अकाउंट सगळे बंद असायचे. अनइन्स्टॉल ॲप करायचे, अकाउंट वगैरे सगळे लॉग आउट करून ठेवायचे. पण मेन्स झाली की परत एकदा चालू करायचे. काय की माणूस मग जगणं पण सोडायला नाही पाहिजे ना सर. सो मग एवढंच मला म्हणायचं आहे, की जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट अचीव्ह नाही करताय, तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीवर जास्त इम्फसाइज नाही करायला पाहिजे. आणि आजकाल सोशल मीडियाचं वगैरे असं झालं, की सर AIचा वापर करून ते आपल्याला इतकं मग्न करून ठेवता येईल. आता समजा आपण YouTubeवर स्क्रोल करतोय, तर स्क्रोल करताना असं कधी कळायचं नाही, की 2 तास निघून गेले. सो त्यासाठी माझा एक मित्र आहे सतपाल गोडसे म्हणून. हां. ते सांगोलेचे आहेत. हां. सो माझ्या शेजारी बसायचे. मेन्सच्या वेळी ॲक्च्युअली ते माझा मोबाईल काढून घ्यायचे, बरं. सोबत माझ्या ठेवायचे. काय रात्री झाली गेले, की YouTubeवर टाइमपास करत बसते म्हणून. हां. सो लवकर यायला पाहिजे. सो माझ्या मोबाईल काढून घ्यायचे ते. ओके. सो मला हे प्रॉमिनंटली मेन्शन करायला वाटतंय, की चांगले म्हणजे हेच आहे, की चांगले म्हणजे तुमच्या जीवनात सगळे चांगले मित्र मित्र भेटले. म्हणजे आयुष्यात म्हणजे देवाची कृपा होती, की आयुष्याच्या घडणीच्या काळामध्ये चांगले मित्र भेटत गेले. आणि मित्र पण चांगले होते आणि त्यांचे आई-वडील पण खूप चांगले होते. म्हणजे जय पाटील म्हणा किंवा सतपाल सर म्हणा, निशांत म्हणा किंवा वैभव म्हणा किंवा कोमल वगैरे म्हणा किंवा प्रांजल वगैरे पण म्हणा, सॅम वगैरे म्हणा, हे सगळे म्हणजे चांगल्या मित्रांची फौज होती. आणि एक ती गोष्ट चांगली घडत गेली सर. सो मला एवढंच म्हणावं लागेल, की सोशल मीडियाचा वापर फक्त जर तुम्हाला एज्युकेशनसाठी होत असेल तरच करा. स्टोरी वगैरे टाकणे, WhatsAppवर स्टेटस वगैरे टाकणे, या गोष्टीसाठी तुम्ही अभ्यास करताय त्या काळात तर बंद करा. म्हणजे सोशल मीडिया वगैरे वापरायला वगैरे बंदीचा वगैरे असं काही विषय नाहीये. पण जितका वेळ तुम्ही म्हणजे जोपर्यंत तुम्ही अभ्यास वगैरे करत आहेत त्या काळामध्ये तर तुम्ही त्याचा कमी वापर करायला पाहिजे किंवा त्या काळासाठी ते डिॲक्टिव्हेट असायला पाहिजे, टाळायला पाहिजे. कारण असं आहे ना, की एक आहे, की सॅक्रिफायसेस मेक्स अ मॅन स्ट्रॉंगर. सो तुम्हाला सॅक्रिफायसेस हे करायलाच पाहिजे. त्या वेळासाठी तुम्हाला ते सोशल मीडिया वापरत असताना चांगलं वाटेल. ते काय ते मोनोटोनी कन्झ्युमरिझम बिहेवियर असते, माणूस ते कन्झ्युमच करत असतो ना, तर डाटा तरी. पण मग ते नाहीये, की तुम्ही कशासाठी तर वेळ वाया घालवतो, तर काहीतरी तुम्ही अपॉर्च्युनिटी कॉस्ट असत्या. सो मग ते तुम्हाला टाळायला पाहिजे मला वाटतं अभ्यास करताना तरी, असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही आता सगळा जो मेसेज आहे तो सगळ्या आपल्या मराठी मुलांना, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी कुटुंबातील मुलांना तुमचा मेसेज गेलेला आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला कन्नड येतं. तर कन्नडमधला
एखादा मेसेज तुम्ही त्या जे कर्नाटकमध्ये आहेत, म्हणजे भारत हा विविध भाषांचा एक देश बनलेला आहे. आणि आता भाषेच्या प्रांतावर प्रत्येक राज्य बनलेले आहेत, पण सगळा मिळून आपला भारत देश हा एकच आहे. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कन्नड, आपल्या शेजारील राज्य जे आहे तिथं कन्नड येतात. म्हणजे हा वाद जर बाजूला ठेवला तर इतर मुलांना, कर्नाटकमधल्या मुलांना, शेतकरी मुलांना किंवा सर्वसामान्य मुलांना आपण एक चांगला मेसेज द्यावा आणि तो कन्नडमध्ये द्यावा, अशी आमची इच्छा आहे. सुरुवातीला तर म्हणजे मराठीमध्ये बोलूयात. सर्व विद्यार्थ्यांना किंवा जे UPSCची प्रिपरेशन करतायत किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये स्वतः काहीतरी झगडत आहेत किंवा काहीतरी प्रयत्न करत आहेत, की समजा रेसलिंग करत असेल किंवा क्रिकेट वगैरे खेळत असेल, तर त्या मुलांना एवढंच मला सांगायचं आहे की फक्त प्रयत्न आपल्या हातात आहेत. म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे, जिद्द चिकाटी सोडायला नाही पाहिजे. कारण आपण प्रयत्न केले तर फायनान्शियल कन्स्ट्रेंट कधीच तुम्हाला बॅरियर बनू शकत नाहीत. कारण माझी परिस्थिती काही वेगळी नव्हती. सो ज्यावेळी तुम्हाला मदत लागेल त्यावेळी मदतीचे हात 100% तुम्हाला सरसावतील पुढे करायला. कारण मदतदारांचं हेच असते की चांगला विद्यार्थी भेटला तर त्यांना मदत करायला पाहिजे. बस त्यांचं एवढंच असते म्हणणं, की सो मला मुलांना एवढंच म्हणायचं की चांगलं ध्येय ठेवून जबाबदारीची जाणीव असायला पाहिजे, मागच्या परिस्थितीची जाणीव असायला पाहिजे, व्यसनांपासून लांब राहिलं पाहिजे आणि चांगल्या मित्रांची संगत करायला पाहिजे आणि आपलं जिद्द चिकाटी आणि ध्येय ठेवून प्रयत्न चालू ठेवायला पाहिजे. त्यामध्ये परीक्षेमध्ये यश नक्की मिळेल. सगळं मला एवढं म्हणायचं आहे की परीक्षेमध्ये यश मिळणं, अपयश येणं हे आपल्या हातात नाही आहेत. फक्त प्रयत्न आपल्या हातात आहे. जरी यश नाही आलं, समजा आता मला भेटलं लकीली म्हणा किंवा अनलकीली यश भेटलं, ते ठीक आहे. पण जरी समजा तुम्ही अपयशी झालात तर दुसरा मार्ग तुमच्याजवळ तयार होतो. UPSC अशी एक्झामिनेशन आहे की तुम्हाला एक चांगला नागरिक किंवा चांगला माणूस बनवायला नक्कीच मदत करेल. सो फळाची अपेक्षा न करता प्रयत्न करत राहणं, हे भगवद्गीतेने जसं सांगितले त्या प्रकारे आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे. ಕನ್ನಡ समजा ಎಲ್ಲ ಕನ್ನಡ ಹುಡುಗರು ಅಂದ್ರೆ ಹೇಳುದಂದ್ರೆ ಹೆಂಗ, ಬಡವ್ರ ಹುಡುಗರ್ದ ನಾವು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು, ಚಲೋ ಅಂದ್ ಓದಬೇಕು, ಚಲೋ ನಮ್ಮ ದೋಸ್ತುಗಳದ ಸಂಗತಿ ಹಿಡಬೇಕು, ವ್ಯಸನದಿಂದ ದೂರ ಹೋಗ್ಬೇಕು. ನಾವ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಯೂಸ್ ರಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಇದು ನಾವು ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಮತ್ತು ನಮ್ಗೆ ಫೈನಾನ್ಷಿಯಲ್ ಕನ್ಸ್ಟೆಂಟ್ ಯಾವಾಗೂ ನಮ್ಗೆ ಅಡ್ತನೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೋರ ಮಂದಿ ಮುಂದೆ ಬರ್ತೈತಿ ನಮ್ಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಾಕ ಅಂತ. ಆ ಸರ್ವ ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ಹತ್ತೈತಿ, ಬರೀ ನೀವು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು, ಚಲೋ ಓದಬೇಕು, ಚಲೋ ಏನ್ರಿ ಆಗಬೇಕು, ಅವ್ರದ್ದು ಅಷ್ಟೇ ಇರ್ತೈತಿ. ಸೊ ನಂಗೆ ಇದೇ ಹೇಳುದೈತಿ ಅಂದ್ರೆ ಬಡವ್ರ ಹುಡುಗರ ಚಲೋ ಓದ್ ಮಾಡಿ, ಚಲೋ ಧ್ಯೇಯ ಹಿಡ್ದ, ಚಲೋ ದೋಸ್ತರ ಸಂಗತಿ ಹಿಡಿದ್ರೆ, ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಯಶ ನಕ್ಕಿ ಸಿಗ್ತೈತಿ. ಮತ್ತೆ ಯಶ ಸಿಗ್ತೈತಿ, ಯಶ ಅವ್ರ ಇಲ್ಲ, ಇದು ನಮ್ಮ ಕೈಯಾಗಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಕೈಯಾಗ ಏನೈತಿ, ಬರೀ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋದು ನಮ್ಮ ಕೈಯಾಗೈತಿ. ಇದು ಅಂತಾನೆ ಅಂದ್ರೆ ಅಪಯಶ ಬಂದಂದ್ರೆ ಬಿ ಈ ಎಕ್ಸಾಮ್ ಹಿಂಗೈತಿ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಚಲೋ ಮನುಷ್ಯ ಆಗಾಕ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತೈತಿ. ಬರೀ ಇದು ನನ್ನ ಒಪಿನಿಯನ್ ಐತಿ. ढोणे सरांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे. आम्ही महाराष्ट्र दिनमानच्या वतीनं आपलं आभार मानतो. आणि सर खूप लांबून कोल्हापूरहून ॲक्च्युली बेळगावला सकाळी लवकर निघाला, त्याबद्दल मी सरांना माझी स्टोरी सर्वांना सांगतायत त्याबद्दल मी सर आणि दैनिक दिनमानचं पण मी आभारी आहे. आपण आमच्याशी बोललात, धन्यवाद. कागल तालुक्यातील एमगे या गावातील एका तरुणाने UPSC परीक्षेमध्ये IPS परीक्षा पास होऊन त्यामध्ये तालुक्यात पहिलाच मोठा अधिकारी होण्याचा मान मिळवलेला आहे. आज आपण त्यांच्या आई वडिलांशी याबाबत बोलणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? बाळाबाई सिद्धप्पा डोणे. मुलग्याचा पराक्रम समजला का? परीक्षेमध्ये मोठ्या पास झालेला आहे. समजलं की हो, समजलं. मुलग्याचा बघून जीव आनंद झालाय, डोळ्यातनं अश्रू व्हावा लागल्यात. मुलगा चांगलं केलं, आई वडिलांचं नाव मिळवलं, चांगलं केलं, गावासाठी पण चांगलं केलं, समाजासाठी पण चांगलं केलं, असं आनंद झालाय. लहानपणापासून कसे होते बिरदेव? बिरदेव लहानपणापासून बी तसंच आहे. तो असं हे जगातच असं हायपाय आधी कधी वागलंच नाही. एवढं शिक्षण झालं तर असं साध्या पद्धतीनेच वागत आलं तिने. तसं शाळा जायचं, शाळा शिकायचं, त्याला मित्रमंडळीनं हातभार लावलं, तिथपर्यंत जाऊन पोचलं, त्यानं चांगलं केलं, आई वडिलाचं नाव मिळवलं. मुलाला एवढा मोठा बहुमान मिळालाय, गावामध्ये एवढा मोठा, म्हणजे पहिल्यांदाच तालुक्यातला तुमचा एवढा मोठा पदाधिकारी झालेला आहे. कसं वाटतंय तुम्हाला? असं नाही, आनंद वाटतोय. फक्त आनंदाने उरळून न जाण्यापेक्षा ऊर माझे भरून आले. मी मुलांना माझी वैयक्तिक मुलांना लहानपणापासूनची जी शिकवण आहे, व्यसनापासून दूर राहणे, मोबाईलपासून दूर राहणे आणि
आपल्याला जशी जशी ज्या ज्या लोकांनी मदत आर्थिक केली किंवा शैक्षणिक मदत काय केली त्या पद्धतीनं ज्या वेळा तुम्ही सर्व्हिसला लागणार त्यावेळा 1-2 मुलांना तुम्ही असंच सहकार्य करून त्यांची शेवटची इच्छा पूर्ण होईपर्यंत त्यांची जबाबदारी तुम्ही स्वीकारावी असे मी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. मग त्यानंतर आता ज्यावेळा त्याचं शिक्षण पूर्ण झाले परीक्षा दिली त्यावेळा माझे किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं आणि ज्यावेळी ऑपरेशन झालं त्यावेळा तो तिथं ह्याला गेला होता, इंटरव्ह्यूला गेला होता. इंटरव्ह्यू जाऊन आला आणि रिझल्ट लागण्याचा होता. रिझल्ट लागायचा होता मेन्स परीक्षेचा. ज्या दिवशी निकाल लागला त्यावेळा मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आणि त्याच्यानंतर ज्या वेळा त्याचा ऑल इंडियाचा निकाल लागला त्या दिवशी मी बकऱ्यात होतो. त्यामुळं अति आनंद झाला बकऱ्यातच असल्यामुळं. मराठमोळ्या बिरदेव सिद्धप्पा ढोणे याने IPS मध्ये जे यश मिळवलंय त्यांची संघर्ष यात्रा मोठी आहे. त्या संघर्ष यात्रेमध्ये त्यांच्यासोबत त्यांचे मामा यांचाही मोठा सहभाग आहे. ज्यावेळी IPSचा निकाल जाहीर झाला ते बिरदेव आपल्या मामांसमवेत बेळगाव येथील एका भवानीनगर येथील परिसरातील भागामध्ये मेंढरं चारत होते. त्यावेळी त्यांना हा निकाल समजला. या ठिकाणी त्यांनी जो संघर्ष केलेला आहे त्या संघर्षामध्ये मामांचं सहवास साथ लाभली. त्या मामांशी आपण बोलत आहोत. मामा आपलं नाव? आमचं नाव हा. आमचं नाव निंगाप्पा मायप्पा गड्डी अक्कोल आणि MG सिद्धप्पा ढोणे. तिचा मुलगा कवा बकरी राखत माझ्या बकऱ्यात कवा येईल तो बकरी राखत राहिलेला आहे. कवा बी कुठे बी कर्नाटक बकरी घ्यायला तरी तिथंच आलेला आहे. ते कवा येईल तो तवा बकऱ्या 2 दिवस राहून जाणार, 2 दिवस 5 दिवस कसं असेल तर सुट्टी पडल्यावर येऊन जाणार. माझ्या बकऱ्यात येऊन राहून जाणार असं ते सोबत करलेलं आहे. आमचं भारत मी कुठं बकरी जाईल तिथं येलेलंच आहे. ते 2 दिवस 3 दिवस 8 दिवस राहिलेलं आहे. माझ्या बरोबर ते कवा येईल तिथं बकऱ्यात येऊन जाणार आहे. ते असं ते सोबत करलेलं आहे. मला ते शाळा शिकून मला बरं वाटलेलं आहे. हे मला ते बरं वाटलेलं आहे. मला तर बकऱ्यात राहून बकऱ्यात येऊन हे एवढं सगळ्याचे वरलं हे मला बरं वाटलेलं आहे. बच्च्याला मोठी यश मिळाले बरं वाटलेलं आहे. आशीर्वाद आहे. बाच्यानं मोठं हे मिळले यश येऊन दे. आम्हाला बी आनंद वाटले. परत बकऱ्याचा शाळा शिकलाय, अभ्यास बकऱ्याचा करलाय. आमच्या संघाचं सुट्टी कवा येते तेव्हा बकऱ्याच्या याचं तिथं अभ्यास करायचं हे आम्हाला आनंद आहे. सगळं मोठी गावलंय त्याला आम्हाला बरं वाटलंय.